या वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी। आज मी लाईव्हला न येता तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकते आहे। नमस्ते, गुड मॉर्निंग सर्वांना। लाईव्हला आले नाही मी, तर व्हिडिओ बनवून शेअर करते आहे। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा। डेली योगा करूया। एक दिन की छुट्टी 7 दिन का नुकसान, हे आपण लक्षात ठेवूया। चला आता वेळ घालवू नये, आपण सुप्त वज्रासन मध्ये बसूया। उशीर का झाला सांगते। घरातलं सगळं चपाती भाजी आंघोळी हेअर वॉश केलेत बघा, आणि हे ओलेच आहेत अजून। लॉंग हेअर असल्यामुळं पाणी लगेच सुकत नाही, आणि ते थोडेसे मला टॉवेल मध्ये गुंडाळून ठेवावे लागतात। आता थोडे बेटर झाले, आणि गावचे व्हिडिओ अपलोड करत असल्यामुळं लाईव्हला मी येऊ शकले नाही। 3दा ओंकार करूया। सुप्त वज्रासन मध्ये आपण सिटिंग केलेलं आहे। डोळे बंद, श्वास घ्या हळूहळू। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। दोन्ही हातांचं घर्षण करा। डोळ्यांवरती हात लावा। डोळे हळूहळू उघडा। आज आहे बुधवार। सर्वांना शुभेच्छा। बुधवारच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात। बैठने से अच्छा है खड़ा होना, खड़ा होने से अच्छा है चलना, और चलने से अच्छा है दौड़ना। लंबे लंबे सांस भरिए। मी सांगितलं कमी वेळामध्ये लवकर रिझल्ट, आणि डेली केल्यामुळं आपल्याला फायदा हा नक्कीच मिळत असतो। रिलॅक्स, हळूहळू शांती। आता वॉर्मअप करूया। सूर्य नमस्कार घालण्याच्या अगोदर आपण वॉर्मअप करतो असतो। श्वास घ्या सोडा, घ्या सोडा। खाली वाका। केस लॉंग असल्यामुळे मला केअर घेणं म्हणजे काळजी धुणं सुकवणं। चला त्रिकोणासन 1 2 1 2 1 2। आता बघा पहिल्या दिवशी आणि आताच्या खूप फरक पडलाय। मी इकडे इकडे अशी करायची फास्ट मध्ये, आता बरोबर अंगठ्याला हात लावते, फॅन कडे बघते, हाताकडे बघते। 1 2 1 2 1 2 1 2 2 असं 50-100 वेळा करा। स्टँड रिलॅक्स, मानेची एक्सरसाइज। 1 2 1 2
1 2 3 वेळा का करा. पहिल्या वेळेस बरोबर होतं, नाही होतं. दुसऱ्या वेळेस बरोबर होतं. तिसऱ्या वेळेस परफेक्ट होतं. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. मानेला फिरवा. मला आता कसं वाटतं माहिती आहे, फुगा असतो फुगवलेला आणि फुग्यातून हवा कशी हळू 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 जाते, तसं मला आता फिलिंग वाटते व्यायाम करून करून. मानेला गोलाकार फिरवा. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. आपल्या सेक्शन मध्ये काय काय होतं. वॉकिंग होतं, वॉर्मअप होतं. आता आपण सूर्यनमस्कार घालूया. उभे राहिलोय म्हणून ताडासन. पोट कमी होण्यास मदत होते. श्वास भरा, खेचा. डोळे बंद केला तर नियंत्रणात राहतं. टाचा उंच करा. चालू पण शकता. 1 2 3. पडलात तरी हरकत नाही, करण्याचा प्रयत्न करा. साइड बाय साइड. 1 2 1 2 1 2. रिलॅक्स. चला सूर्यनमस्कार घालूया. 2 घालू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एक सूर्यनमस्कार कंप्लीट. दुसरा चालू आहे. नंबर काउंटिंग. श्वासावर लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 2 कंप्लीट. धन्यवाद. थँक्यू. चला आता थकलो, बसा खाली. आता प्राणायाम करायचे. पायांची एक्सरसाइज. खूप खूप फरक पडलाय माझ्यामध्ये. 27-28 दिवस झालेले आहेत. गावाला गेलेली 1 2 3 तेच 2-3 4 दिवसच केला नव्हता प्रवासामुळं. घरी आल्या आल्या मी स्टार्ट केलेलं. पण जे मागे पुढे बोटांची एक्सरसाइज. पंजांना फिरवा. पायाला हातात घ्या, पंजाला पकडून फिरवा. मागे पुढे. तर तुम्हाला हे व्हिडिओ मध्ये येईल. लाईव्ह असते. प्रायमर म्हणजे लाईव्ह. आता मी तसे टाकेल. हे झाले पायांचे एक्सरसाइज. आता मांडी घालूया आणि हातांची एक्सरसाइज. पायांच्या एक्सरसाइज मुळे गुडघ्यांचे जे दुखतात आपले घोटे, चमक मारणं, हे रोज पायांची एक्सरसाइज केल्यामुळं प्रमाण कमी कमी होत दुखणं बंद होऊन जातं. हातांची एक्सरसाइज. नाश्ता आज केलेला, चहा बिस्किट खाल्लेला आहे. मुठ्ठी पकडा.
मुठ्ठी फिरवा दोन्ही बाजूने, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. शोल्डरला एक्सरसाइज क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. हे पण 50-100 असं करू शकता तुम्ही. पण आपल्याला जास्तीत जास्त लाईव्ह मोठी नाही करायची. डोक्यावर हात, हातांची घडी इथे अशी खेचा मानेला. ज्यांचे हे शोल्डर हे दंड मला पण आता कमी होत आहे सगळं. 1 2 1 2 1 2. डोळे का झाकते, लक्ष जातं ता खिचाव जाणवतो मला तिथे. 1 2 1 2 1 2. व्यायामाचे अगणित फायदे आहेत. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन होतं आपलं आणि संपूर्ण बॉडी रिलॅक्स. ऊर्जा, दिवसभराची ऊर्जा सकाळी केल्यामुळं प्राप्त होत असते एक्सरसाइज म्हणून. चला आता भस्त्रिका. श्वास घ्या, सोडा. रिलॅक्स. आपण बघा स्टार्टिंग पासून वॉकिंग, श्वासागणित सगळं करतो आहे, तरी आपल्याला बेनिफिट्स छान पैकी भेटत आहेत. कमी वेळात लवकर रिझल्ट. आता नेक्स्ट प्राणायाम अनुलोम. इनहेल, एक्सेल. हे बोट अंगठ्याने बंद करणे आणि हे शेवटून 2 नंबर वाला एक नाडी नाकपुडीला बंद. इनहेल, एक्सेल. रिलॅक्स. इथे पण 2 हात ठेवून तुम्ही जसं तुम्हाला सोयीस्कर होईल तसं करा. नेक्स्ट प्राणायाम कपालभाती. मोठा श्वास बाहेर टाकायचा आणि डोळे बंद, पोटाकडे लक्ष, पोट मागे पुढे. रिलॅक्स. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 30 मिनिटापर्यंत कपालभाती करू शकता. नेक्स्ट भ्रमरी. कान बंद, डोळे बंद आणि कंठातून भुंगासारखा आवाज काढायचा.
रिलॅक्स. 3 वेळा ओमचं उच्चारण. हळूहळू श्वास घ्या. शांति शांति शांति. डोळ्याच्या मध्यभागी टिकलीच्या इथे पहा. सूर्याचं लाल बिंब बघण्याचा प्रयत्न करा. श्वासावर लक्ष. रिलॅक्स. दोन्ही हातांचं घर्षण. ऊर्जा डोळ्यांना लावा. धन्यवाद. थँक्यू सर्वांना. आपल्याला स्वतःला पण थँक्यू केल्याबद्दल. आता आपण 3 वेळा विश्व प्रार्थना, कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्याचं साधन आहे विश्व प्रार्थना. इंग्लिश, हिंदी आणि मराठीतून बोला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा. ओ गॉड, ब्लेस ऑल विथ हेल्थ अँड वेल्थ. Bless all with money and harmony. Oh God, bless all with peace and bliss. Bless all with wisdom and your devotion. हे ईश्वर सबको सन्मति दे, आरोग्य दे, सबको सुख दे, आनंद और ऐश्वर्य दे. सबका भला कर, कल्याण कर, रक्षण कर और तेरा मीठा नाम मुख में निरंतर रहने दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तर हे होतं आपलं लाईव्ह सेक्शन. तर मी लाईव्हवर वेळेत येऊ नाही शकले. ही नंतर प्रॅक्टिस केलेली आहे योगा. प्रायमरवर तुम्हाला येईल लाईव्हमध्ये. जरूर लाईक करा, शेअर करा. का नाही लाईक करत तुम्ही? पाहता व्हिडिओ, विचार करत बसता करूया का नको. तुमचं एक लाईक, सबस्क्राईब मला मोटिवेशन आहे. आता यूट्यूबचे सगळे नियम बदली झालेले आहेत. जे बिना फेस न करता व्हिडिओ बनवतात ते सगळे चॅनल डिमोनेटाईज होणार आहेत. म्हणजे सगळे ते हे होणार आहेत. आणि मी तर तुम्हाला प्रत्यक्षात दिसते आहे, बघताय तुम्ही. रोज मी लाईव्हवर येते, योगा दाखवते, आहे की नाही? मग असं लाईक करायला तुम्ही का हे करताय? मेहनत आहे ही. तुम्ही बघा, कॅमेरा समोर येणं, बोलणं तुमच्याशी कोणाला सगळ्यांना जमत नाही. किती वर्ष झालं आता मी हे काम करतेय. मी घाबरले का? नाही घाबरले. मला काही माहिती नव्हती तरी पण मी धाडस केलं येण्याचं.
आणि पूर्ण लाईव्हला मला पहिलं तर काही कसं हाताळायचं, यूट्यूबचं काही माहिती नव्हतं. तर असेच प्रेम देत राहा, प्रेम करत राहा. चांगलं असेल ते मला झालेलं ज्ञान असेल आणि जे काही मी सांगितलं इन्फॉर्मेशन ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तर धन्यवाद बोलते. आजचं लाईव्ह सेशन मी इथेच स्टॉप करते. काळजी घ्या, काळजी करू नका. धन्यवाद.